नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो। तर ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे। यावरती मेसेज करा, त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या। मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन। त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं, दररोजचं लाईव्ह होता शिका करत चला। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक व त्यावरील क्रिया या काल घेण्यात आलेल्या सराव चाचणीतील 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण आता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्यातील कालच्या सराव चाचणीतील पहिला प्रश्न काय होता आपल्यासाठी आपण अभ्यासूया। 13/5 चा या 13/5 चा सममूल्य अपूर्णांक कोणता, म्हणजे समान किंमत असलेला अपूर्णांक कोणता। आता या ठिकाणी 18/5 पर्याय क्रमांक 1 का आहे। 18/5 हा सममूल्य होऊ शकतो का? नाही। 13च्या पटीत 18 आहे का? 5च्या पटीत 5 आहे, पण 13च्या पटीत 18 आहे का? नाही। दुसरा पर्याय आहे 13/7 13च्या पटीत 13 आहे, 13ची 1 पट 13, 5च्या पटीत 7 आहे का? नाही। मग हे 169 आणि 25। आता या ठिकाणी हे पहा, 13/5 13ला जर 13नं गुणलं आणि या 5ला सुद्धा 13नं गुणावं लागेल आपल्याला। अंशात जी क्रिया केली तीच क्रिया छेदामध्ये करावी लागेल। किंवा या 169 छेदामध्ये आपण जर 25 घेतलं, कशानं भाग जाते का दोघाला? नाही। मग इथं काय होईल? 13 13 139 हे सॉरी 169 13चा वर्ग आणि 13×5 65 169/65 यायला पाहिजे होतं, म्हणून हे येणार नाही। आता पहा 65/25 आपण जर 5नं भाग घातला, दोघालाही भाग घालायचं, 5×5 25, 5×1 5, 1 उरला 15 झाले, 5×3 15 आला का 13/5। आपल्याला प्रश्नामध्ये जो अपूर्णांक दिलाय तो मिळाला का इथं, म्हणजे याचा सममूल्य अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक 4 चा। 65/25 हा का आहे? सममूल्य अपूर्णांक आहे। या 65 आपण 13/5 ला जर 5नं जर अंशाला आणि छेदाला गुणलं तर 13×5 65 येतं आणि 5×5 25, 65/25 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। आलं। पुढचा प्रश्न आपल्यासाठी, प्रश्न सोपे होते, अवघड नव्हते। 4/10 या अपूर्णांकात 4/10 किती वेळा मिळवल्यास बेरीज 2 येईल? पहा, या 4/10 मध्ये 4/10 किती वेळा मिळवल्यास बेरीज 2 येईल? प्रश्न अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे। अशी उदाहरणं आपण अपूर्णांकाची तासिका घेतेवेळी त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे उदाहरणं अभ्यासलेले आहेत। आता तुम्हाला आठवतात का पहा, असे आपण बरेचसे उदाहरणं त्यावेळेस घेतलेले होते। एखाद्या अपूर्णांकामध्ये तोच अपूर्णांक किती वेळा मिळवल्यास त्याची बेरीज येते। आता या प्रश्नाची ट्रिक काय आहे ह्याचं एक तुम्हाला मी सूत्र सांगतो। पहा, ह्याची ट्रिक काय आहे, छेद भागिले अंश गुणिले बेरीज कंस बंद वजा 1। आता पहा, या ठिकाणी आपल्याला काय करायचे, छेद किती आहे ह्याचा? 10, अंश किती आहे ह्याचा? 4, गुणिले बेरीज किती आहे म्हणते? 2 कंस बंद वजा 1। काय करा, ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे। अंशाचा गुणाकार करा, 10 दुनी 20, 20 छेदामध्ये 4 हे वजा 1, 4×1 4, 4नं भागाला 20ला, 4×5 20, काय आलं? 5 वजा 1, म्हणजेच काय येईल? 4 वेळा मिळविल्यास
बेरीज 2 येईल. किती? 4 वेळा. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3 4 वेळा मिळवावं लागेल. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. प्रश्न क्रमांक 3 काय होता? चौकटीत योग्य संख्या लिहा. का आहे? 39 छेदामध्ये 117 बरोबर 3 आणि एक रिकामी चौकट. या चौकटीत योग्य संख्या लिहा. तर आता आपल्याला काय करावं लागेल? या 3च्या किती पट आहे 39? किंवा 39ला कितीनं भागल्यावर 3 येतं? किंवा 3नं 39ला भागा. 3 1 3, 3 1 3, 3 3 9, 13 पट आहे. तसंच हे कशाच्या 13 पट 117 आहे? 9च्या आहे का? 13 9 17 बरोबर आहे. 13 3 39 नाही. 39 गुणिले 13 हे खूप मोठा गुणाकार होतो. 13 13 169. तर या रिकाम्या चौकटीत काय यायला पाहिजे? 9. पहा आता हे 39 छेदामध्ये 117 बरोबर हे 9 गुणिले 3 आणि हे 9 गुणिले 13, 3 गुणिले 13 आणि 9 गुणिले 13. 13 3 39 आणि 13 9 117. म्हणजे इथं काय यायला पाहिजे? रिकाम्या चौकटीत 9 पर्याय क्रमांक 1 हे यायला पाहिजे. या 3/9चा 39/117 हा सममूल्य अपूर्णांक आहे. दोघांची किंमत सारखीच आहे. पहा या 39ला आणि 117ला जर 13नं भागलं, 13 9 17, 13 3 39, 3/9 येतं. हे दोन्हीही सममूल्य अपूर्णांक आहेत एकमेकाचे, किंवा याचा सममूल्य अपूर्णांक हा आहे. आलं? प्रश्न क्रमांक 4 काय होता? प्रश्न क्रमांक 4 5/4 अधिक 4/3 अधिक 3/2 बरोबर किती? खूप सोपा प्रश्न आहे हा. 5/4 अधिक 4/3 अधिक 3/2 बरोबर किती? या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, यांचे छेद समान आहेत का? नाहीत. मग छेद जर समान करायचा असेल तर आपण लसावी मसावी शिकलोत. लसावी काढा. 4 3 2 यांचा लसावी काय येईल? बे दुनी 4, 3ला 3, बे 1 बे. काय येईल? हे 2 गुणिले 3 गुणिले 2, 3 2 2, 3 दुनी 6, 6 दुनी 12. छेद समान काय होईल? 12. आता या 4चा छेद 12 करण्यासाठी 4ला 3 गुणावं लागेल बरोबर आहे. अधिक या 3चा छेद 12 करण्यासाठी ह्याला 4 गुणावं लागेल. अधिक 2चा छेद 12 येण्यासाठी ह्याला 6 गुणावं लागेल. मग जी क्रिया छेदात झाली तीच अंशात करा. याच्या छेदाला 3 गुणले, अंश काय 5, ह्याला 3 गुणा. याच्या छेदाला 4 गुणले, मग याच्या अंशाला सुद्धा 4 गुणा. याच्या छेदाला 6 गुणले, म्हणून याच्या अंशाला सुद्धा 6 गुणा. मग या ठिकाणी आपल्याला आता 15/12 अधिक 16/12 अधिक 18/12 छेद समान झाले. सर्वांचे झाले. समान असलेला छेद घेतला. अंशांशाची बेरीज करा. 15 अधिक 16 अधिक 18 बरोबर 8 आणि 6 14, 14 आणि 5 19ला 9. हातचा आला 1. हातचा किती आला? 1. 1 आणि 1 2. हे 1 आणि हातचा 1 2 3 4 49 छेदामध्ये 12. 49/12 आलं बरोबर आहे. मग 49/12 आल्यावर पर्यायामध्ये आहे का? नाही. मग काय करा? 49/12 पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये येते का? पहा 12नं 49ला भाग घाला. 12 चोक 48. 4चा भाग बसला. 49 मधून 48 गेले. 1 उरले. उरलेले अंशात आणि छेद जशाच तसं 4.1/12 आहे का? 4.1/12 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4 4.1/12 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 5 का आहे? 5/7 हा अपूर्णांक टिंबटिंब आहे. हा 5/7 हा अपूर्णांक टिंबटिंब आहे. का आहे? पर्याय वाचल्यानंतर लक्षात येईल. अंशाधिक, छेदाधिक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक यापैकी नाही. आता अंशाधिक म्हणजे काय? अंशाधिकचा अर्थ काय होतो? छेदापेक्षा अंश मोठा.
छेदापेक्षा अंश मोठा आणि छेदाधिक काय होतो अंशापेक्षा छेद मोठा हा छेदाधिक झाला आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक काय असतो समजा हे 4.2/7 हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक। मग आता मला सांगा इथं आपल्याला अपूर्णांक काय दिलाय 5/7 हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे का नाही। अंशाधिक आहे का अंशाधिक म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा छेद आहे 7 अंश आहे 5 नाही। मग छेदाधिक आहे का हो हा का आहे छेदाधिक आहे अंशापेक्षा याचा छेद मोठा आहे। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल यापैकी नाही हे पण येणार नाही पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 6 प्रश्न क्रमांक 6 का आहे 9/4 वजा 3/2 9/4 वजा 3/2 बरोबर किती। आता या ठिकाणी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो छेद समान करायचं छेद समान करायचं तर या दोन्ही छेदाचा गुणाकार करा 4×2 8 वजा 4×2 8 बरोबर आहे। मग आता याच्या अंशानं याच्या छेदाला गुणा 9×2 परत याच्या अंशानं याच्या छेदाला गुणा 3×4 मग काय येईल इथं 9×2 18 छेद 8 वजा 3×4 छेद 4×2 8 छेद दोघांचे समान झाले समान असलेला छेद घ्या अंशांशाची वजाबाकी करा 18 वजा 12 18 मधून 12 गेले 6 राहिले 6/8 हे उत्तर येईल काय उत्तर येईल 6/8 आहे का कुठं नाही। तर मग या ठिकाणी आपल्याला या 6ला आणि 8ला कशाने भाग जाते काय जाते 2 न जाते 2×6 2×8 म्हणजे 3/4 हे उत्तर येईल 3/4 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल काय असेल उत्तर 3/4 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल। चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू 1/5 अधिक 2/5 अधिक 3/5 अधिक 4/5 अधिक 5/5 या ठिकाणी अपूर्णांक दिलेत त्यांची बेरीज या ठिकाणी काय आहे यांचे छेद समान आहेत छेद समान आहेत मग आपल्याला आणखी सोपं झाले छेद समान असल्यामुळे काय होईल समान असलेला छेद घ्यायचा आणि अंशांशाची बेरीज करायची 1/5 अधिक 2/5 अधिक 3/5 अधिक 4/5 अधिक 5/5 मग आता सर्वांचा छेद काय आहे दादा 5 आहे मग छेद समान आहे समान असल्यामुळं समान असलेला छेद घ्या 5 अंशांशाची बेरीज करा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बेरीज करा 1 आणि 2 किती झाले 3 3 आणि 3 किती झाले 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 छेदामध्ये 5 5 न भाग घाला बरं दादा जातो 5×1 5 5×3 15 उत्तर काय आलं 3 हे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल 3 पर्याय क्रमांक 2 हे येईल। आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला काय आहे 2.1/2 गुणिले 3.1/3 गुणिले 4.1/4 या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचे तर काय करू आपण हे 2.1/2 गुणिले 3.1/3 गुणिले 4.1/4 हे अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहेत याला अपूर्णांकात बदल करू आपण रूपांतर करू 2×2 4 4 आणि 1 5 5/2 गुणिले 3×3 9 9 आणि 1 10 10/3 गुणिले 4×4 16 16 आणि 1 17 17/4 आता सर्व काय आहे गुणाकार आहे मग गुणाकार आहे तर काय करू आपण
अंशांशाचा गुणाकार करू, छेदाछेदाचा गुणाकार करू. या दोघाचा गुणाकार किती येईल हो? 50 गुणिले 17 आणि छेदामध्ये 3 दुनी 6 गुणिले 4, 3 दुनी 6 गुणिले 4, 17 पाचा 85 आणि हे 0 850 छेदामध्ये 24. आता 850 छेद 24 ह्याला आपल्याला 2 भाग जाते. 6 भाग जाईल का? किंवा 24 एक 24, 24 दुनी 24 दुनी 48, 24 त्रिकम 72, 72 15 150 नाही जात. 2 भाग घालू. बे एक बे, बे दोन्ही 4, बे चोक 8, बे दोन्ही 4, बे पंचे 10. आता काय आलं? 425 छेद 12, 6 5 11 जात नाही. मग आता इथं या 425 छेद 12ला आपण काय करू? ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करू. 12 त्रिक 36, 12 चोक 48 जास्त होते, 12 त्रिक 36, 42 मधून 36 गेले, 6 राहिले, पुढं 65 झाले, 12 पंचे 60, 65 मधून 60 गेले, 5 राहिले, उरलेले 5 अंशात आणि छेद 12 जशास तसं 35.5 छेद 12 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. 35.5 छेद 12 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 9वा प्रश्न काय आहे? -3/4 ची गुणाकार व्यस्त. हे -3/4 ची गुणाकार व्यस्त. खूप सोपा प्रश्न आहे, तोंडी उत्तर येतं. गुणाकार व्यस्त म्हणले की अंश छेदात आणि छेद अंशात. ह्याचा छेद काय होईल? अंशात जाईल आणि अंश छेदात येईल आणि हे वजा जशास तसं राहील. जर बेरीज व्यस्त असेल तर या वजाचं हे अपूर्णांक जशास तसं राहतो आणि चिन्ह बदलतं. पण गुणाकार व्यस्त जर असेल तर काय होतं? छेद अंशात आणि अंश छेदात आणि चिन्ह जशास तसं. -4/3 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. -4/3 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 7/5 ची बेरीज व्यस्त व -5/7 ची गुणाकार व्यस्त यांचा गुणाकार किती? पहा, या 7/5 ची बेरीज व्यस्त. हे 7/5 ची बेरीज व्यस्त काय होईल? व बेरीज व्यस्त म्हणले की ह्याचं चिन्ह बदलते फक्त. इथं धन आहे तर -7/5 होईल. पुढं काय म्हणतंय? -5/7 चा गुणाकार व्यस्त. चा गुणाकार व्यस्त म्हणलं की काय होतंय? हे ऋण चिन्ह जशास तसं राहते आणि ह्याचा छेद अंशात जातो. 7 अंशात गेला आणि अंश 5 छेदात आला. हे काय आलं? ह्या 7/5 चा बेरीज व्यस्त आली आणि हे -5/7 चा हे गुणाकार व्यस्त आला. बरोबर आहे. यांचा गुणाकार, या दोघाचा गुणाकार म्हणजे हे -7/5 गुणिले -7/5 यांचा गुणाकार करायचे आपल्याला. मग काय होईल? हे ऋण ऋण धन, ऋण गुणिले ऋण काय झालं? धन झालं. मग 7 7 49 आणि 5 5 25. मग धन जर असेल तर आपण लिहित नाही म्हणजे उत्तर काय आलं? 49 छेदामध्ये 25 आहे का पर्यायात? आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 11 काय आहे? 3/5 चा गुणाकार व्यस्त. या 3/5 चा गुणाकार व्यस्त. हे 3/5 आहे. ह्याचा काय करा म्हणले? गुणाकार व्यस्त. ह्याचा गुणाकार व्यस्त काय होईल? 5/3 होईल व 5/3 ची बेरीज व्यस्त. 5/3 ची बेरीज व्यस्त. आता ह्याची बेरीज व्यस्त म्हणले की ह्याचं चिन्ह बदलते फक्त. 5/3 हे 3/5 चा गुणाकार व्यस्त असल्यामुळं छेद अंशात गेला, अंश छेदात आला. 5/3. आता या दोघाची बेरीज करायची. का? करा बेरीज. 5/3 अधिक
ऋण 5/3 यांची बेरीज करायची आपल्याला. मग काय होईल, हे 5/3 हे धन गुणिले ऋण ऋणच होईल. 5/3 ऋण 5/3. आता 5/3 मधून 5/3 गेल्यावर काय राहते हो, 0 राहते. त्याच संख्येतून तीच संख्या गेली 0. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 2 आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 काय होता आपल्यासाठी, 3/2 भागिले 3/2 गुणिले 2 अधिक 3/2 बरोबर किती. पहा, हे 3/2 हे भागिलेचं गुणिले आणि या 3/2चा गुणाकार व्यस्त होतो. ह्याचा काय होतो, इथं भागिलेच्या ऐवजी गुणिले आलं आणि त्याच्या समोरचा जो अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार व्यस्त. हे 2/3 गुणिले 2 अधिक 3/2 ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. समजा लिहिला काय नाही लिहिला तरी 1 असतोच. मग गुणाकार या तिघामध्ये गुणाकार आहे. मग कुठल्या छेदानं कुठल्या अंशाला भाग जाते का जाते, हे बे 1 बे हे 3 1 3 3 1 3. इथं काय राहिलं, 1 गुणिले 1 गुणिले 2 म्हणजे 2. छेदामध्ये काय राहिलं, 1 गुणिले 1 गुणिले 1 1 अधिक 3/2. या दोघाचा छेद समान केल्यास काय होईल, 2 होईल. मग या 1ला 2 न गुणावं लागेल, बरोबर आहे, अधिक या 2ला 1 न गुणावं लागेल. मग इथं जी क्रिया छेदात केली तीच क्रिया अंशात करावी लागते. छेदाला 2 न गुणले म्हणून या अंशाला सुद्धा 2 न गुणा, इथं 1 न गुणले म्हणून याला 1 न. हे बेदुनी 4/2 अधिक 3/2. छेद समान आहे, समान असलेला छेद घेतला 2. अंशांशाची बेरीज करा, 4 अधिक 3 बरोबर 7/2 आहे का, आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 7/2 हे उत्तर असेल. 7/2 हे उत्तर येईल किंवा असेल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 13. दोन संख्यांचा गुणाकार 5/4 आहे. जर एक संख्या 5/6 असेल तर दुसरी संख्या कोणती. काय करायचं तुम्हाला सांगतो. दोन संख्यांचा गुणाकार दिलाय 5/4. एक संख्या दिलाय, दुसरी संख्या माहिती आहे का, नाही. समजा दुसरी संख्या बरोबर x. सगळ्यात सोपं, याला यानं भाग घालायचं. गुणाकाराला एका संख्येनं भाग घातलं दुसरी संख्या मिळते. तर समजावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर मग हे x आणि एक संख्या 5/6 आहे. x गुणिले 5/6 बरोबर या दोघाचा गुणाकार किती आहे, 5/4. मग x ची किंमत जर आपल्याला काढायची असेल तर हे बरोबरच्या पुढचं बरोबर 5/4. इकडलं हे 5/6 जर इकडं आपण घेऊन गेलं तर ह्याचं काय होतं, हे गुणिलेचं भागिले 5/6 भागिले 5/6 हे गुणिले होतं तिकडे जाऊन भागिले झालं. मग हे x बरोबर 5/4 हे भागिलेचं गुणिले झालं आणि याचा गुणाकार व्यस्त झाला 6/5. म्हणजे 5 1 5 5 1 5 बेत्रिक 6 बेदुनी 4 3/2 हे उत्तर येतंय. आता या 3/2 आणि 5/6चा गुणाकार एवढा येते का नाही बघा. 3/2 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पहा आता इथं आपण करू. हे 3/2 एक संख्या x च्या ऐवजी आणि दुसरी संख्या 5/6 या दोघाचा गुणाकार 3 15 छेदामध्ये 6 दुनी 12 3 भाग जाते 3 15 3 चौक 12 या दोघाचा गुणाकार 5/4 आला का. अशा प्रकारे हा प्रश्न सुटतो. काय अवघड नाही. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न सोडवा. चौकोनी कंसात 1.19/40 अधिक 3/8 वजा 1.17/20 बरोबर किती. काय करा, ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे. अपूर्णांकात रूपांतर करा. 40 1 40 40 आणि 19 59 59 छेदामध्ये 40 अधिक 3/8 वजा 20 1 20
20 आणि 17 37, 37 छेदामध्ये 20. मग आपण जर याचा छेद समान करायचा म्हटलं तर 5 न गुणावं लागेल. हे 39 छेद 40 अधिक ह्याला 5 न गुणा 8 पंचे 40 अंशाला 5 न गुणा 15 वजा 37 छेद 20. या दोघाचा छेद समान केला, अंशांशाची बेरीज करा. 59 अधिक 15 वजा 37 छेद 20, 37 छेद 20. मग इथं काय येईल? 9 5 14 4 हातच्याला 1, 5 1 6 आणि हातच्या 1 7, 74 छेद 40 वजा 37 छेद 20. पहा आता इथं मी पुढं करतो. आता हे 74 छेदामध्ये 40 वजा 37 छेद 20, ह्याचा छेद 20 करण्यासाठी, हे 40 करण्यासाठी 2 न गुणावं लागेल. मग छेद समान करायचं म्हणलं तर हे 74 छेद 40 वजा हे 20ला 2 न गुणलं, 20 दुनी 40. मग ह्यालाही 2 न गुणा, 62 14ला 4, हाचा आला 1, 42 6 आणि 1 7, 74 छेद 40 वजा 74 छेद 40. त्याच संख्येतून तीच संख्या वजा केली, उत्तर आलं 0. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 15. का आहे प्रश्न क्रमांक 15? 3.1/2 आणि 3.1/2 यांचा गुणाकार किती? या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार किती? हे 3.1/2 गुणिले 3.1/2 यांचा गुणाकार किती? 3 दुनी 6 आणि 1 7, 7/2 गुणिले 3 दुनी 6 आणि 1 7, 7/2, 7 7 49 छेदामध्ये 2 दुनी 4, 49 छेद 4 आहे का? नाही. मग 4 न भाग घाला, 49 छेद 4, 4 न जर भाग घातला तर 4 1 4, 4 दुनी 8, 1 उरला, हे उरलेला 1 आणि हे 4, 12.1/4, 12.1/4. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. 12.1/4 पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय होता? चौकोनी कंस आहे, त्याच्यामध्ये गोल कंस 1/2 भागिले 2/3 चौकोनी कंस बंद अधिक 1. या भागिलेचा आपण गुणिले करू आणि या 2/3चा गुणाकार व्यस्त 3/2 होतो अधिक 1 चौकोनी कंस बंद. मग या ठिकाणी गुणाकार करा, अंशांशाचा गुणाकार 3 1 3, 2 दुनी 4, 3/4 अधिक 1, 1चा छेद काहीच नाही म्हणजे 1. छेद जर समान केला तर याचा छेद 4, हे 3, याचा छेद 4 करण्यासाठी ह्याला 4 न गुणावं लागेल. मग अंशालाही 4 न गुणा, 4 1 4, मग काय होईल? 7/4 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. 7/4. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. इथं काय केलं आपण? हे पहा, हे 3/4, छेद 4 करण्यासाठी ह्याला 1 न गुणावं लागेल, ह्याच्या अंशाला 1 न गुणलं, अधिक ह्याचा छेद 4 करण्यासाठी छेदाला 4 न गुणा, मग अंश जी छेदात क्रिया केली तेच अंशात करा. हे 3 1 3, 4 1 4, हे 4 1 4 आला छेद, 4 1 4. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवला जातो. प्रश्न क्रमांक 17. का आहे? 1 भांडे पाण्याने 1/5. हे 1/5 आपल्याला लिहिता आलं पाहिजे अंकात. 1/5 म्हणजे 1/5 भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती? एक भांड आहे, हे एक भांड आहे आणि हे भांड 1/5 भरलेलं आहे. किती? 1/5. 1/5चा अर्थ काय होतो? 5 समान भागापैकी 1 भाग. 1/5 म्हणजे 5 समान भागापैकी 1 भाग.
की एक भाग भरलाय, हे पहिला 2 3 4 हे 5 समान भाग केले आपण, त्याच्यापैकी एक भाग भरलाय, हे इथं पाणी भरले, बरोबर आहे. पूर्ण भरण्यासाठी आणखी 40, म्हणजे हे पूर्ण भरायला आणखी किती 40 लिटर लागते. मग 4 भाग, हे 4 भाग की हो, 1 हे 2 3 4 भाग भरायला 40 लिटर लागते आणखी. तर पूर्ण क्षमता म्हणजे त्याचे पूर्ण भाग किती आहेत 5 भाग बरोबर किती लिटर. 5 गुणिले 40 त्रैराशिक पद्धतीने तिरकस गुणाकार करा, भागिले 4 4 1 4 4 1 4 0, 5 गुणिले 10 म्हणजेच 50 लिटर. पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. 50 लिटर पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 2/3, 3/6, 7/12 व 17/36 यापैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता. अगोदर आपल्याला काय करावं लागेल, ह्यांचे छेद समान करून घेऊ. छेद समान करू यांचे आपण. 2/3, 3/6, 7/12 आणि 17/36 छेद समान करायचं. तर हे 3 6 12 आणि 36 चा लसावी काढा. 3 1 3, 3 2 6, 3 4 12, 3 1 3, 3 2 6, 2 1 जशास तसं, बे 1 बे, बे 2 4, बे सखम 12, परत 2 1 1 बे 1 बे, बे त्रिक 6, हे 3 2 6, 6 2 12, 12 त्रिक 36. या 3चा छेद 36 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर हे 36 येत आहे. या 3चा छेद 36 करण्यासाठी 12 गुणावं लागेल. मग अंशालाही 12 गुणा. याचा छेद 36 करण्यासाठी 6ला 6 गुणावं लागेल, अंशालाही 6 गुणा. याचा छेद 36 करण्यासाठी 12 त्रिक 36 3 गुणावं लागेल, अंशालाही 3 गुणा. इथं ऑलरेडी 36च आहे, त्याच्यामुळं त्याला 1 गुणावं लागेल. 36 गुणिले 1 36, अंशाला 17 गुणिले 1 17. मग काय झालं, 12 2 24 छेदामध्ये 36, साइन त्रिक 18 छेदामध्ये 36, 21/36 आणि 17/36. मग काय होतं, छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग आता छेद सगळ्याचा काय झालेला आहे, 36 झालेला आहे छेद. मग अंश कुणाचा मोठा आहे हो, इथं हे 24, 18 21 17 सर्वात मोठा 24. 24 कुणाचा आहे, या 2/3. म्हणजे उत्तर काय असेल, 2/3 पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल. 2/3 पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल. या अपूर्णांकापैकी 2/3 हा अपूर्णांक आहे, मोठा आहे. आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. काय आहे पुढचा प्रश्न, 4/3 पहा. 4/3 अधिक 4/3 गुणिले 1/3 अधिक 1/3 चे सोपे रूप कोणते. म्हणजे ही पदावली आपल्याला सोडवायची. कंचे भागुबेवच्या नियमानुसार या दोघाचा अगोदर गुणाकार करा. हे 4/3 अधिक अंशांशाचा गुणाकार 4, छेदाछेदाचा गुणाकार 3 त्रिक 9 अधिक 1/3. आता 3 9 आणि 1 छेद समान आहेत का, नाही. मग आता यांचा काय आहे, एकाच पाड्यातले 3 आणि 9. मग छेद जो मोठा असेल तो छेद होईल समान. मग याचा छेद 9 करण्यासाठी ह्याला 3 गुणावं लागेल, ह्याच्या अंशाला 3 गुणा, अधिक हे 9 ऑलरेडीचा आहे, अधिक याचा छेद 9 करण्यासाठी ह्याला 3 गुणा, अंशालाही 3 गुणा,
हे 12/9 अधिक 4/9 अधिक 3/9 छेद समान झाला। अंशांशाची बेरीज करा। 12 आणि 4 16, 16 आणि 3 19, 19/9 आहे का? आहे। पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल। काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक बी 19/9 पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल। ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। पुढचा आणि 20वा प्रश्न आपल्या चाचणीतील काय होता? 4.1/2 अधिक 2.1/4 चौकोनी कंस बंद भागिले चौकोनी कंसामध्ये 4.1/2 वजा 2.1/4 चौकोनी कंस बंद ची किंमत किती? सर्वप्रथम आपण काय करू, हे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे त्याला अपूर्णांकात रूपांतर करू। 2 चौक 8 आणि 1 9 हे 9/2 अधिक 4 दुनी 8 आणि 1 9 9/4 चौकोनी कंस बंद भागिले हे दुसऱ्या कंसामध्ये 4 दुनी 8 आणि 1 9 9/2 वजा 4 दुनी 8 आणि 1 9 9/4 हे बंद। मग काय होईल इथं माहिती आहे का? छेद समान करायला या 2ला 2 न गुणावं लागेल, तसंच अंशाला सुद्धा 2 न गुणा अधिक याचा छेद 4 ऑलरेडी आहे, हे चौकोनी कंस बंद भागिले छेद 4 करण्यासाठी या 2ला 2 न गुणा, तसंच अंशाला पण 2 न गुणा वजा हे 9/4 चौकोनी कंस बंद। काय आलं इथं? 18/4 अधिक 9/4 हा जर कंस सोडवला समान आहे छेद 4 घेतला 18 9 किती झाले? 27 कंस बंद भागिले इथं काय होईल? हे बेदुनी ह्याचा छेद समान काय होईल? 4 9 दुनी 18 वजा हे 9/4 समान असलेला छेद घ्या 4 18 मधून 9 गेले 9 9/4। मग आता इथं शिल्लक काय राहिले या कंसामध्ये? हे 27/4 हे भागिलेचं चिन्ह 9/4। मग काय होईल? हे 27/4 भागिलेचं गुणिले 4/9 ह्याचा गुणाकार व्यस्त होईल। हे 4 1 4 4 1 4 9 1 9 9 त्रिक 27। उत्तर काय असेल दादा? फक्त उत्तर असेल 3। उत्तर काय असेल? 3। पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल। आलं? अशा पद्धतीनं आपण या चाचणीतील 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण इथे घेतलेलं आहोत। चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा। या ठिकाणी थांबू। जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे, लाईक शेअर अँड सबस्क्राईब।